मित्रांनो, तुमच्या गाडीच्या टाकीत जे पेट्रोल टाकलं जातंय ना, त्यात आता शुद्ध पेट्रोलच उरलेलं नाहीये. त्यात मिसळलंय 20% इथेनॉल आणि सरकार सांगतंय की हे तुमच्या भल्यासाठी आहे. पण मग सांगा, ज्या गाडीची मायलेज घसरते, ज्या इंजिनमध्ये गंज चढतोय, त्याचं उत्तर कोण देणार? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, सुप्रीम कोर्टातच सरकारच्या वकिलांनी कबूल केलंय की हा तर एक्सपेरिमेंट सुरू आहे. मग जनतेच्या गाड्या काय या प्रयोगशाळेच्या उंदीर वाटलेत का? आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी घेऊन जाणार आहे, कारण ही कहाणी इथेनॉलची नाहीच आहे. ही खरी कहाणी आहे राजकारणाची. हो, शेवटपर्यंत नक्की बघा नेमकं काय घडलंय. कारण एका कर्नाटकातली साखर कंपनी, एक आमदार आणि पक्षांतर या सगळ्यांचा संबंध थेट तुमच्या पेट्रोल पंपापर्यंत पोहोचतोय. हो, नेमकं काय भानगड आहे बाबा ही, ती जाणून घेऊया. नमस्कार, मी आपला सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, 2025 नंतर देशभरात E20 पूर्णपणे लागू झालं. सोशल मीडियावर तक्रारींचा पूर, जुन्या गाड्यांचे कॉर्पोरेटर, फिल्टर गंजल्याच्या बातम्या आणि मायलेज घसरल्याच्या तक्रारी, हे सगळं समोर आलं. सरकारचं पहिलं उत्तर काय, तर ब्राझील आणि अमेरिकेत हेच होतंय. पण ब्राझीलमध्ये हे 2007 पासून टप्प्याटप्प्याने झालंय आणि इथे भारतात अवघ्या 3च वर्षात सक्तीने लागू केलं. म्हणजे काय, जुन्या गाड्यांनाही सूट न देता दुसरा युक्तिवाद, आयात बिल कमी झालंय म्हणे. पण मग प्रश्न असा आहे की हा फायदा सामान्य माणसांपर्यंत पोहोचला का? 60 रुपये लिटरने बनणारं इथेनॉल 100 रुपयांच्या पेट्रोलच्या भावानं विकलं जातंय. हा नफा नेमका कोणाच्या खिशात गेला? आणि मित्रांनो, इथेच खरा खेळ सुरू होतोय. एका कार्यकर्त्याने ITI टाकून विचारलं, तुम्ही म्हणता संशोधन केलंय, मग तो डेटा दाखवा. उत्तर आलं, हे गोपनीय आहे. सामान्य नागरिकांच्या गाड्यांशी संबंधित माहिती गोपनीय कशी असू शकते हो? सप्टेंबर 2025 मध्ये हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. मग कोर्टाने ते ऐकण्यासही नकार दिला. आणि इथेच बाहेर आलं ते धक्कादायक विधान. सरकारच्या वकिलांनी, अटॉर्नी जनरलनी स्वतः कोर्टात सांगितलं की E20 कार्यक्रम प्रायोगिक टप्प्यात आहे. ही रेकॉर्डिंग बाहेर आल्यावर सरकारने लगेच सारवासारव केली की असंच काही बोललोच नाही. पण मग रेकॉर्डिंग स्पष्ट होती ना हो. मित्रांनो, आता मी तुम्हाला त्या मुख्य घटनेकडे घेऊन जातोय, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा राष्ट्रीय चर्चेत आलंय. 30 जूनला, आताच्या या 30 जूनला द हिंदू मध्ये एक बातमी आली. सुप्रीम कोर्टाने कर्नाटक हायकोर्टच्या एका आदेशाला स्थगिती दिली. हा आदेश होता इथेनॉल खरेदी संदर्भात. भारत पेट्रोलियम म्हणजेच BPCL, सरकारी महारत्न कंपनी, तिला कर्नाटक हायकोर्टाने सांगितलं होतं की विन डिलिव्हरीज अँड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून जास्त इथेनॉल विकत घ्या. आता प्रश्न पडेल, यात एवढं मोठं काय आहे हो मित्रांनो? इथेच खरी गोष्ट लपलेली आहे. आणि सांगतो असं, ऐकाल तर विश्वास बसणार नाही बरं का. ही विन कंपनी आहे कर्नाटकातली, जिचं उत्पन्न क्षमता आहे जवळपास 9.5 कोटी लिटर इथेनॉलची. पण BPCL तिच्याकडून जेमतेम 4.25 कोटी लिटरच खरेदी करत होती. या कंपनीच्या मालकांची नावं काय आहेत? विवेक श्रीवरम हब्बर आणि त्याचे वडील शिवराम हब्बर. आणि इथेच गोम आहे. शिवराम हब्बर हे कर्नाटकात भाजपचे आमदार आणि साखर उद्योग खात्याचे मंत्री होते. म्हणजे त्या खात्याच्या अखत्यारीत साखर कारखाने आणि इथेनॉल उत्पादन होत येतं. तेच खातं यांच्याकडे होतं. 2023 मध्ये कर्नाटकात भाजपचा पराभव झाला, काँग्रेसचं सरकार आलं आणि 2024 मध्ये विवेक हब्बर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांच्या वडिलांना पक्षविरोधी कारवाईच्या नावाखाली 2025 मध्ये पक्षातून बाहेर काढलं. सूत्रांनुसार पक्ष बदलल्यानंतर याच कंपनीचा इथेनॉल खरेदी कोटा मर्यादित करण्यात आला. म्हणजे जेवढं उत्पादन क्षमता होती तेवढीच खरेदी इथे होईनाशी झाली. मित्रांनो, हा योगायोग आहे की सुनियोजित रणनीती, हे तुम्हीच ठरवा. पण विचार करा, भाजपचा मंत्री, त्याचा साखर उद्योगातला व्यवसाय, पक्ष बदलल्यावर त्याच व्यवसायाला बसणारा फटका आणि थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेली लढाई, ही साखळी सहज दिसणारी नाहीये बरं का. पण एकदा ही कडी जोडली की स्पष्ट होते. आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने आणखीन एक नवा युक्तिवाद पुढे केला. हे तर काँग्रेसच्याच काळात सुरू झालं होतं, आम्ही फक्त पुढे नेलं. पण वास्तव हे आहे की 2022 मध्ये रोड मॅप आला, 2023 मध्ये व्यावसायिक अंमलबजावणी सुरू झाली आणि 2025 मध्ये संपूर्ण देशात सक्तीने लागू झालं. ही गती आणि सक्ती या आधीच कधी दिसली नव्हती. मित्रांनो, खरा प्रश्न इथेनॉल चांगलं की वाईट हा नाहीच आहे. जगातले अनेक देश इथेनॉल वापरतात, प्रदूषण कमी होतं, ठीक आहे, शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, हे मान्य आहे. पण प्रश्न आहे पारदर्शकतेचा. जर संशोधन केलंय तर डेटा का लपवला जातोय? आणि जर हे सगळं सुरळीत आहे तर सुप्रीम कोर्टात एक्सपेरिमेंटल शब्द कसा वापरला गेला? आणि सगळ्यात महत्वाचं, एका राजकीय पक्षांतरामागे
एका खाजगी कंपनीच्या व्यवसायावर काय परिणाम होतो हे सामान्य नागरिकांच्या पेट्रोल पंपापर्यंत का पोहोचतं, तर मित्रांनो ही आहे E20 या मागची खरी कहाणी. पेट्रोलच्या टाकीपासून सुरू होणारी पण थेट सत्तेच्या गल्लीबोळ्यात जाऊन पोहोचणारी. तुम्हाला काय वाटतं, हा निव्वळ योगायोग आहे की सत्तेचा वापर स्वतःच्याही व्यवसायासाठी केला जातोय? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा प्रत्येक सत्यामागे लपलेल्या कहाणींपर्यंत तुम्हाला सगळ्यात आधी घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे. आणि येणाऱ्या काळात अशाच प्रकारच्या गोष्टी तुमच्यापर्यंत येण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107